श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचा सोहळा बदलापूरमधील आपटेवाडी परिसरामध्ये मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा होणार आहे। उद्या भव्य दिव्य पालखी निघणार आहे, तर परवा प्रकट दिनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने साजरा होणार आहे। मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। सुर्वे सर, भक्तिभावाने हा सोहळा होतोय आणि आजपासून सुरुवात झालेली आहे। एकंदरीत कशा प्रकारे हा सोहळा असणार आहे? श्री स्वामी समर्थ आज या आमच्या आपटेवाडी परिसरामध्ये आज हे 24वे वर्ष आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा केला जातोय आणि येथील सर्व रहिवासी आणि येथील सर्व नागरिक सेवेकरी आमचे खूप उत्साहाने आणि आनंदाने या सर्व ह्याच्यामध्ये सहभागी होतात आणि उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो आणि आम्हाला दिवाळी दसऱ्यासारखंच आहे हा उत्सव म्हणजे। आणि सगळेजण जीव तोडून इथे काम करतात, याच्यामध्ये भाग घेतात। सेवेकरी महिला आणि पुरुष दोन्ही यामध्ये तेवढेच सहभागी होणार आहेत। आणि दरवर्षी आमच्याकडे पाडव्याच्या दिवशी पालखी स्वामींची पालखी भव्य पालखी निघते आणि दुसऱ्या दिवशी प्रकटीच्या दिवशी आमच्याकडे स्वामी याग असतो, श्री स्वामी समर्थांचा याग असतो आणि पूर्ण आणि संध्याकाळी गाण्याचा पण कार्यक्रम आमच्याकडे साजरा केला जातो। उद्या किती वाजता पालखी निघणार आहे? पालखी आमच्याकडे पालखी पाडव्या दिवशी 4:30 वाजता निघते आणि सायंकाळी 8 वाजेपर्यंत पालखी असते। पालखी आल्यानंतर आमची आरती होते, आरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं। त्याचप्रमाणे प्रकटीच्या दिवशी सकाळी स्वामी याग झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद असतो आणि संध्याकाळी मोठा भंडारा देण्यात येतो सगळ्यांना आणि त्यावेळेस जवळजवळ 11 ते 12,000 लोक त्यात सहभागी होतात, प्रसादाचा लाभ घेतात। यावेळी सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे। सर्व महात्म्यांची संतांची माहिती, त्यांच्या कार्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली। आमच्याकडे सगळ्या स्वामींच्या ह्याच्यातले स्वामी समर्थांच्या दत्त संप्रदायातले सगळ्या संतांची आणि ह्यांची व्यक्तींची इथे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि त्यांच्या खाली माहितीसह इथे यावेळेस विशेष आणि ते पण आमच्या दिनेश शेठ कदम यांनी यांचं आयोजन केलेलं आहे याच्या सगळ्याचं या प्रदर्शनाचं। तर त्यांचं आमच्या मंडळाबरोबर आम्ही हे आभार मानतो। इथे सर, सर्व भक्तजनांना, स्वामी भक्तांना काय आव्हान असेल उद्या इथे येण्यासाठी, या सर्व आनंद उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी? सगळ्या सेवेने इथे उत्साहात आणि आनंदामध्ये यावं, इथे आणि स्वामींचं दर्शन घ्यावं आणि स्वामी जयंतीच्या दिवशी जो स्वामी या घडवणार त्यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे सगळ्यांकडनं। 24 वर्षापासून ही धडपड करतायत आणि नव्या पिढीपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न। आणि आमच्या ह्याच्यामध्ये उत्सवामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तरुण वर्गाचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे। नक्कीच आपण पाहिलं आनंद सुर्वे अध्यक्ष यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। महत्वाचं म्हणजे काम सुरू आहे, अद्यापही काम पूर्ण झालेलं नाहीये, परंतु आपण जर पाहिलं तर सुंदर आणि आकर्षक सजावट आहे। महत्वाचं म्हणजे स्वामींची जेवढी रूपं आहेत सगळी माहिती आपल्याला इथे मिळणार आहे आणि अध्यात्मासोबतच ज्ञान प्राप्ती देखील इथे आल्याच्या नंतर सर्व भक्तजनांची होणार आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर भजनाच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात परिसरातील स्थानिकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण हा भक्तिमय सोहळा आपटेवाडी परिसरामध्ये सुरू आहे आणि आकर्षक आपण जर पाहिलं तर ही सजावट करण्यात आलेली आहे। योगीराज श्री शंकर महाराज असतील, टेंबे स्वामी असतील, सर्व महत्वाची मंदिरं असतील, सगळ्यांची माहिती आपल्याला इथे मिळणार आहे आणि अध्यात्मासोबतच ज्ञानात भर पडावी या उद्देशाने आपण जर पाहिलं तर हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्मोत्सव बदलापूरच्या आपटेवाडी परिसरामध्ये सहभागी होतोय, साजरा होतोय आणि या सोहळ्यामध्ये आपणही मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा। उद्या सायंकाळी 4 वाजता पालखी निघणार आहे, त्याच्यानंतर संपूर्ण कार्यक्रम उद्या आणि परवा सुरू असणार आहेत। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइसला फॉलो करा।